हॅलो एव्हरीवन, आज आपण बघूया शेवची भाजी कशी बनवायची। त्यासाठी मी एका बाउलमध्ये ही तिखट शेव घेतलेले आहे, 2 मोठे चिरलेले कांदे, बारीक चिरलेले टोमॅटो, धने पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, खोबऱ्याचा खीस, थोडेसे आले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली। एक कढई गरम करायला ठेवूया। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा खीस चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊ। खोबऱ्याचा खीस भाजून झाल्यानंतर तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। गरम कढईतच 1 चमचा तेल घालून कांदा भाजून घेऊया। कांदा भाजताना त्यामध्ये आल्याचे तुकडेही चांगले व्यवस्थित भाजून घेऊया। कांदा चांगला लालसर भाजल्यानंतर कांदे आणि खोबऱ्याचे वाटण करून घेऊया। नंतर एक कढई गरम करायला ठेवूया। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर कांदा खोबऱ्याचे वाटण केलेले त्यामध्ये घालून ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया। ते व्यवस्थित भाजून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धने पावडर घालूया व थोडीशी हळद घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया। नंतर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालूया। तुम्ही घरचा मसालाही घातला तरी चालेल। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। त्यानंतर त्यावर बारीक चिरलेले कोथिंबीर घालून ते व्यवस्थित खालीवर परतून घेऊया। नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालूया। त्याला एक उकळी आल्यानंतर तुम्ही वरून शेव घालू शकता। शेव घातल्यानंतर लगेच शेव भाजी खायला घ्यायची, नाहीतर शेव अशी मऊ होऊन जाते। शेव रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा आणि सबस्क्राईब करा।